बाबा हाय तर हाय विधवा करणार, मला आवडते. विषय मिटला. माझी आई म्हणली, आईला म्हणलं आई मला आवडते, तुला आवडू न आवडू. भाव म्हणले चल म्हणलं इतर जातीचा आहे म्हणलं भाव. म्हणलं माझ्यासाठी जातपातच नाही म्हणलं. अरे कारण विधवा म्हणता म्हणता आपल्याला एक गोष्टीची जाणीव नाही रे झाली. कारण एक वेळ आपली आई पण विधवा होऊ शकते, आपली बहीण पण विधवा होऊ शकते ना. नाही नाही नाही, लग्न करायचं तर पुरी पोरगी पाहिजे, सिलपॅक पोरगी पाहिजे, वीसच्या आतलीच पोरगी पाहिजे. अरे मित्रांनो, का गर्लफ्रेंड नको आहे? तुम्ही मर्द नाही का? कुठे गेली तुमची मर्दांगी रे? लाज लाव्यानो. हे आज इकडे शॉर्ट करा, तुम्ही गावी गेला आज इकडे करा. बोलायला सोपं आहे मित्रांनो. कारण बऱ्याच लोकांना काय वाटतं की नाही नाही महेश मोठेला कोणतर आंटी भेटली, तो तिच्याबरोबर टाइमपास करून राहिला, तिच्या पैशावर मजा मस्ती करून राहिला, काही दिवस तिच्याबरोबर फिरेल, परत तिला सोडून देईल वाऱ्यावर सोडून देईल आणि असं होईल. पण असं होत नाही मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी महेश मोठे. आज मी यश टॉकवरती आलोय. आता यश टॉकवरती येऊन मी तुम्हाला माझ्या जीवनाची स्टोरी नाही सांगणार की बाबा मी कसं बाहेर देशात होतो, कसं जेलमध्ये गेलो, काय कुटाणा झाला. अजिबात नाही मित्रांनो. बऱ्याच लोकांना महाराष्ट्रामध्ये सध्या मी ज्या व्यक्तीशी किंवा ज्या व्यक्तीबरोबर मी नात्यामध्ये आहे, ज्या व्यक्तीला मी माझ्या आयुष्यात मी त्याला प्रेम समजलंय, माझी बायको समजले, त्याच्या पलीकडे व्यक्ती समजलंय ना, आज त्याच व्यक्तीविषयी बोलणार आहे. आणि बोलायचं का माहिती आहे मित्रांनो? बोलायचं म्हणजे असं नाही की काहीतरी तुम्हाला बोलून तुम्हाला भाळवायचंय ना मित्रांनो. बोलायचं कारण हेच आहे की काही गोष्टी अशा आहेत की बऱ्याच लोकांपर्यंत पोचल्या नाहीत. आता नाहीत का? कारण बऱ्याच लोकांना काय वाटतं की नाही नाही महेश मोठेला कोणतर आंटी भेटली, तो तिच्याबरोबर टाइमपास करून राहिला, तिच्या पैशावर मजा मस्ती करून राहिला, काही दिवस तिच्याबरोबर फिरेल, परत तिला सोडून देईल वाऱ्यावर सोडून देईल आणि असं होईल. पण असं होत नाही मित्रांनो. होत नाही करण्याची कारणं दोन आहेत. पहिलं कारण आहे इथिक्स, पहिलं कारण आहे मोरल. म्हणजे आपल्याला बी काहीतरी संस्कृती, आपल्याला बी काहीतरी जाणभान आहे बाबा. कोणतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, आपला एवढा मौल्यवान वेळ देते, त्या व्यक्तीबरोबर आपण टाइमपास नाही करू शकत. आणि गोष्ट नंबर 2, टाइमपास मित्रांनो, टाइमपास करणारे लोक ही गपचिप टाइमपास करतात. ज्यांची अशी लपडी बाहेर चालतात ना मित्रांनो, ती कधी कुणाला कळू देत नाहीत. त्यांची लपडी ही मोबाईलच्या आतमध्ये चालतात. गपचिप मेसेज करणं, टेक्स्ट करणं. भले त्यांचं लग्न होऊ द्या, भले ती कुठल्या मुलामुलीशी रिलेशनमध्ये असू द्या, पण ते चालणार. आता ती का चालतं ह्याचा बी मी अभ्यास केलाय. कारण मित्रांनो, ज्याला मेंदूचा आणि ज्याला सायकोलॉजीचा अभ्यास कळला ना, त्यालाच ना त्या गोष्टीतल्या छोट्या मोठ्या गोष्टी समजतात. मित्रांनो, अँजेलिना जोली असू द्या, ऐश्वर्या राय बच्चन असू द्या, किंवा ऋतिक रोशनची बायको असू द्या सुजैन खान, आज हे सगळेच दिसायला सुंदर आहेत, त्यांच्याकडे ती बँक बॅलन्स आहे, पैसा आहे, सगळं आहे. पण मित्रांनो, ज्या गोष्टीला आपण म्हणतो ना की नातं, प्रेम, आपुलकी, जीवाभावाचं नातं, नाहीच. कारण निसर्गानुसार बऱ्याच लोकांना काय होतं, एक ठराविक वेळ गेला, मला तिच्यात इंटरेस्ट नाही, अरे मला बोर वाटून राहिली, मला आता मी सोडून देणार, दुसरे बघणार मी आता. हा जो पण असं करतो ना मित्रांनो, एकतर तो बुद्धीत पागल आहे किंवा त्याला आणखीन आयुष्यात असा अनुभव आला नाही तर काय. बऱ्याच लोकांना माझ्याकडे बघून असं वाटतं की मी टाइमपास करतोय, यार काय कुठली मुलगी भेटली, मला आता एवढा फेमस मुलगा आहे, काय मुलींची कमी नसणार. पण नाही मित्रांनो, मी बऱ्याच वेळा उघड बोललो, ती मुलगी माझ्यापेक्षा वयानं मोठी जरी असली ना, तरी सुद्धा त्या मुलीनं माझ्या आयुष्यात अशी का अंधाराच्या टायमाला ती आली ना, जणू काही ती एक बॅटरी घेऊन आली छोटीशी. महेश, मला माहिती तू अंधारात आहे, थोडंसं थांब, मी तुझ्या आयुष्यात प्रकाश टाकते. मित्रांनो, मी एका रीलमध्ये पण म्हणलं होतं की सध्या समाजात असं वेळ आले ना, ज्या नवरा बायकोकडे, ज्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडकडे बघून आपल्याला वाटेल की बाबा नाही ह्यांचं भविष्य चांगलं आहे, अरे हे खूप दिवस टिकणार, ह्यांचं नातं मस्त आहे बरं का. खरं तर अशा लोकांचंच नातं खूप दिवस टिकूच नाही शकणार.
पण ज्या लोकांकडे बघून वाटतं ना, अरे नाही नाही नाही, काय फालतूपणा टाइमपास करून राहिले, कधी कधी अशा लोकांचं नातं म्हातारं होईपर्यंत टिकणार. मित्रांनो, मी बोलताना प्रत्येक गोष्टीला ठेका का लावतोय माहिती आहे का? कारण मला एका गोष्टीची जाणीव झाली. तुम्ही वैयक्तिक प्रगती किती बी करा, तुम्ही आयुष्यात इलॉन मस्क व्हा. इलॉन मस्क सारखं तुम्ही जगातला सगळ्यात श्रीमंत बलाढ्य माणूस बना, पण जोपर्यंत एका मर्दाच्या जीवनात एक मर्दांगी येत नाही किंवा एका पुरुषाच्या जीवनात एक स्त्री येत नाही, एक मुलाच्या जीवनात एक मुलगी येत नाही ना, तोपर्यंत ती सायकल पूर्णच होऊ शकत नाहीये. आता सायकल का म्हणतोय? कारण ही एक वैज्ञानिक खेळ आहे. मित्रांनो, आजकाल मार्केटमध्ये एक ट्रेंड निघलाय, आय एम अ सिग्मा मेल, आय एम अ सिग्मा, आय डोंट लाईक गर्ल्स. बरेच लोक काय म्हणतात, मला मुली नाही आवडत, मी सिग्मा आहे, मुली मला लाईक करतात. किंवा बऱ्याच जणांचं काय म्हणणं असतं, अरे कलियुग चालू आहे, प्रेम खोटं असतं, लग्न धोका असतो. या सगळ्या गोष्टीतनं जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल ना, तर तुम्हाला घ्यावी लागणार रिस्क, तुम्हाला स्वतःला प्रेम आजमावं लागणार आहे, कोणावरती तर थोडाफार विश्वास ठेवाच लागणार आहे. त्या विश्वासाशिवाय तुमच्या आयुष्यात येणारा पुढचे जे दिवस आहेत ना, ते दिवसात बदल होणारच नाहीये. ज्या चॅनलवरती मी आज आलोय, या चॅनलचा स्वतः मालक असतील किंवा जी पण बिहाइंड टीम असेल, मित्रांनो, एक वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती, म्हणजे तुम्ही म्हणसाल काय मोठेपणा दाखवायला लागला काय, स्वतःच मोठे कहाणी सांगायला लागला काय? कहाणी सांगायचंच नाहीये मला, माझं मोठेपणा गाजवायचंच नाहीये मला. ह्या यश टॉकवरती अशा गोष्टी शेअर करायच्यात ना, की समाजातला एक एक कोणा, एक एक कोपरा आणि एक एक विचार हलला पाहिजे. विचार हीच हलवायचा आहे की बरीच लोक माझ्या चारित्र्यावर, माझ्या ह्यावरती शिंतोडा ओढतात की लगा तू एका व्हिडिओवर लग्न केलं. पण लाज वाटायला पाहिजे मित्रांनो. विधवा म्हणण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, ती पण कोणाची आई आहे, कोणाची बहीण आहे, कोणाची तर ती माता माऊली आहे. मी बोलतोय म्हणजे मी तुम्हाला वाटल, एक वेळ अशी होती, मी पण मुलींना, बायकांना असंच टिंगलटवाळ्या, असंच मस्तीमध्ये घ्यायचो. अरे काय नसतं, काय नाही, सगळं हे चालू आहे फेक. पण 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 जेव्हा एका मर्दाच्या आयुष्यात अशी वेळ येईल की त्याच्याकडे मोप कला आहे, त्याच्याकडे मोप कौशल्य आहे, तो खूप हुशार आहे, त्याच्याकडे सगळं आहे, त्याच्याकडे शरीर आहे, त्याच्याकडे रूप आहे, पण त्याच्याकडे कुठं तर या मनाच्या आतमध्ये कुठं तर एक अशी कमी आहे, एक अशी जागा आहे ना, त्या जागेवरती स्त्रीचं प्रेम नाहीये, त्या जागेवरती कुठल्या तरी व्यक्तीची कमी जाणवते. ती कमी भरण्यासाठीच मित्रांनो आपल्या आयुष्यात कुणी ना कोणी येतं. ही गोष्ट सांगतोय म्हणजे मी तुम्हाला प्रेम करण्यास प्रवृत्त नाही करत, किंवा ही गोष्ट सांगतोय म्हणजे मी तुम्हाला लग्न करण्यास प्रवृत्त नाही करत, की बाबा लग्न करायला पाहिजे, प्रेम करायला पाहिजे. उलट मी तर म्हणतो की तुम्ही करणं हा विचार सोडून द्या, व्हायला पाहिजे. मी काय म्हणतोय, व्हायला पाहिजे. ऑटोमॅटिकली लग्न हे व्हायला पाहिजे, घडून यायला पाहिजे, प्रेम हे जुळायला पाहिजे. नाहीतर त्या नात्याला काय किंमत, जी नातं तुम्ही घरातनंच ठरवले, हा चला चला आज मुलगी पाहिजे, मग छान मुलगी पाहू, दिसाय चांगली पाहिजे, आई वडील चांगले पाहिजे, मग मस्तपैकी लग्न जमवू, आपण छान पुढचे दिवस काढू. अरे त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला लग्न नाही म्हणत, त्याला व्यवहार म्हणतात. आणि हाच व्यवहार मला मान्य नव्हता. बरेच लोक मला म्हणतील, लगा एक वेळ अशी होती, तूच लय गप्पा मारत होता, एकटं राहा, लग्न बिग्न करायचं नसतं. आता मला पण मान्य आहे, ज्यावेळेस मी केरळमध्ये होतो, मी काय व्हिडिओ टाकत होतो, ते व्हिडिओ 4-4, 5-5 मिलियन मध्ये गेलते, की लग्न का करू नये, काय एकटं राहावं. पण मित्रांनो, त्यावेळेस माझं वय होतं 26-27. मला पण जाणीव झाली की त्या वयामध्ये जे डोक्यामध्ये विचार येत होते ना, ते विचार सुद्धा काय असे पक्के नव्हते, की हा एक विचार आला डोक्यात, चला चला नाही 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 असंच वागायला पाहिजे. अरे नाही रे, माणसाला आयुष्यात 30-35 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय या जीवनाची परिभाषा कळत नाही. कसं वागावं, कसं बोलावं, कुणाला भेटावं, कुणाला आपल्या आयुष्यात आणावं. आज ज्या व्यक्तीला मी माझ्या आयुष्यात आणले,
ज्या व्यक्तीला मी सगळ्या जगासमोर, आज आम्ही एवढे रील बनवलेत, 50 पेक्षा जास्त रील आमचे मिलियनमध्ये आहेत काय. आता हे काय आम्ही ठरवलं नव्हतं की आम्ही एकत्र येऊ मग आमचं रील मिलियनमध्ये जातील, अजिबात नाही. उलट मी आणि माझी बायको जेव्हा आम्ही ठरवलं की आम्ही एकमेकाच्या आयुष्यात येणार आहे, त्यावेळेस तर आम्हाला असं वाटलं बी नव्हतं की आम्ही व्हिडिओ बनवेल. सुरुवातीला किती दिवस असं होते की आम्ही एकत्र राहिलो, भेटलो, आम्ही बोललो, जेवण बिवण केलं, पण एक फोटो सुद्धा एकत्र घेतला नाही. कारण का माहितीये, माझी इच्छा होती कुठं तर की आमचं जी पण नातं आहे ना, ती नातं नैसर्गिकरित्या घडावं. असं नाही की बाबा पहिलाच दिवस आहे, भेटलोय लगे मी तिला म्हणतोय नाही 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 माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तो आवडते. दॅट इज अ फेक. अरे यार आत्ताच भेटलाय, 5 मिनिटं झाली, तुला कशी कुठली मुलगी आवडू शकते. नाही, मी वेळ घेतला, वेळ घेतल्यानंतर समजलं की बाबा नाही. बरीच जवळची लोक मला म्हणलेलं का, तू लय मोठा इन्फ्लुएन्सर आहे, तुला काय पुरीची कमी आहे, तुला तर 18 वर्षाची कवळी पोरगी भेटल. मी म्हणलं बस कर, ही शब्द नको आहे म्हणलं. 18 वर्षाची कवळी पोरगी असो किंवा लग्न झालेली एक विधवा स्त्री असो, मला जवानीशी, मला वयाशी मतलब नाही. मला मतलब आहे की त्या व्यक्तीमध्ये प्रेम किती आहे, करुणा किती आहे, माया किती आहे, ममता किती आहे. माझ्या अडीअडचणीच्या दिवसात ती व्यक्ती मला साथ देऊ शकते का. जर मी आयुष्यात तुटलो तर ती व्यक्ती माझ्यासोबत उभा राहू शकते का. का त्या व्यक्तीला माझी फक्त प्रसिद्धी हवी आहे, का त्या व्यक्तीला माझा फक्त पैसा हवा आहे. नाही मित्रांनो, तुम्हाला घरात बसून कमेंट करणं सोपं आहे. हे आज इकडे शॉट करा, हे तुम्ही गावी गेला आज इकडे करा, बोलायला सोपं आहे मित्रांनो. पण ज्यावेळेस मी या गोष्टी करत होतो ना, त्यावेळेस माझ्या घरात किती विरोध झाला असेल. माझं सोडा, मी मुलगा आहे, समोरची व्यक्ती तर मुलगी होती, तिच्या घरातनं काय विरोध झाला असेल. तिचे आई, तिचे भाऊ, तिचे मामा, तिचे आत्ते, तिचे भाऊ. अरे एक छोटासा फोटो कुठं व्हायरल झाला तर प्रत्येक माणसं डिप्रेशन जाऊन गोळ्या खातेत. आम्ही तर स्वतःला जाणून बुजून व्हायरल केलं कारण का माहितीये, कारण याच्या मागं कुठं तर माझ्या डोक्यात एक क्रांतिकारी विचार होता की नाही, या समाजामध्ये जे विचारसरणी चालू आहे ना, नाही नाही लग्न करायचं तर पुरी पाहिजे, सिलपॅक पोरगी पाहिजे, वीसच्या आतलीच पोरगी पाहिजे. या सगळ्या नालायकांवरती मी असा घाव घातलेला आहे. घाव काय घातला माहितीये का, अरे नालायकांनो, फक्त पोरगी मिळवायसाठी तुम्ही तिची जवानी मिळवू नका, त्याच्याबरोबर तुम्ही तिचं प्रेम मिळवा, करुणा मिळवा, माया मिळवा, तिची साथ मिळवा, तर तुमच्या आयुष्यात प्रगती होणार नाही तर काहीच अर्थ नाहीये. बऱ्याच दिवसापूर्वी एक मन प्रसिद्ध झाली की बाबा एक यशस्वी पुरुषाच्या आयुष्यात एक स्त्री असते. ही मन मला पण आवडतच नव्हती, म्हणजे माझ्या बुद्धीला पटतच नव्हतं. असं कसं काय शक्य आहे, म्हणजे काय एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात स्त्री नाही आली म्हणजे काय ती पुरुष सक्सेसफुल नाही का. नाही का. किती सारे एक्झाम्पल तुम्हाला देऊ की बाबा ज्यांच्या आयुष्यात कधी कुठली स्त्रीच नाही तरी पण ते सक्सेसफुल झाले. मग माझं असं मत झालं की नाही म्हणलं असं काय नाहीये. पण त्या टायमाला माझ्या समोर 2-3 उदाहरणं यायचे. मी समजायचो अरे मोदीच्या आयुष्यात कोणी नाहीये, मोदी किती सक्सेसफुल झाले. मी म्हणायचो अरे अब्दुल कलाम साहेबाच्या आयुष्यात कोणी नाहीये, ते किती सक्सेसफुल झाले. पण मित्रांनो, जसं म्हणतो ना, जसं दिसतं तसं नसतं. कारण मोदी साहेबांच्या मागं पण एक वेळ अशी होती की ते सुद्धा त्यांचं लग्न झालं होतं, त्यांच्या आयुष्यात सुद्धा कोणीतरी एक स्त्री होती. अब्दुल कलाम असतील, कोणी पण असू द्या, त्यांच्या आयुष्यात कुठं ना कुठं अशी एक वेळ आली होती, भले ते कॉलेजचे दिवस असू द्या, राजकारणाचे दिवस असू द्या किंवा कुठले पण असे दिवस असू द्या, अशी एक वेळ आली, त्या वेळेमध्ये कुठली तर एक स्त्री आली, मुलगी आली किंवा कुणीही म्हणा तुम्ही, त्या व्यक्तीनं समोरच्या व्यक्तीमध्ये काहीतरी विचारात बदल घडवले. होतच हो, किती बी कठोर माणूस असू दे, एक मुलगी त्याच्या आयुष्यात आली, ती मुलगी त्याला संध्याकाळ म्हणते नाही रे महेश रिलॅक्स. किती बी कठोर माणूस असू दे, का विचार बदल नाही त्याचा सांगा ना.
मला तर असं वाटतंय की मी जे करतोय ना मित्रांनो, ते गोष्ट नवीन नाही. कारण 16व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले साहेबांनी सुद्धा किती वेळा म्हणले की या दुनियामध्ये विधवा स्त्रीशी तुम्ही लग्न करा, तिला आपलं माना, तिला समाजात असा मान द्या की तिला विधवा नावाचा शब्द सुद्धा त्या डोक्यात बसू नये. अरे कारण विधवा म्हणता म्हणता आपल्याला एक गोष्टीची जाणीव नाही रे झाली. कारण एक वेळा आपली आई पण विधवा होऊ शकते, आपली बहीण पण विधवा होऊ शकते ना. नाही मित्रांनो, समाजात कुठतर बदल घडणं गरजेचं आहे. आणि हे मी आज बोलत नाही, ही तुम्हाला सांगतो 200-300 वर्ष झालं कितीतरी लोक बोलत आलेत. जी सध्याच्या तरुण पिढीमध्ये एक न्यूनगंड झालाय, आपल्याला तरुण पोरगी पाहिजे, कोरी पोरगी पाहिजे. मी आणखीन डबल बोलतोय, या न्यूनगंडाला कुठतर बळी बसायला पाहिजे. लोकाला समजायला पाहिजे की बाबा आयुष्यात स्त्रीचं असणंच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता त्याचं बी कारण सांगतो. आता इथं पण काय लोक येतील म्हणतील, अरे तू काय तसलं बायल बुद्ध्या झाले, तू काय ती बायकोचा बैल झालाय. अरे मूर्खानो, बायकोचा बैल होणं, बायल बुद्ध्या होणं, दॅट इज अ डिफरंट. पण बायकोचा विचार घेऊन आयुष्यात प्रगती करणं, जसं की कुठल्या बी पुरुषाच्या आयुष्यात एखादी स्त्री येऊ द्या, ती स्त्री त्याला कधीच उद्ध्वस्त करत आहे, ती त्याला चांगलंच म्हणणार, अरे थोडं कमी कर ह्या गोष्टी, ही थोडं वाईट आहे, दारू प्यायचं कमी कर, चुकीच्या गोष्टी कमी कर, घरी थांब, घरात लक्ष दे, प्रपंचात लक्ष दे. 4 पैसे बाहेर घालव तिथं 4 पैसे घरात घालव. सुरुवातीला आपल्याला वाईटच वाटणार, आपल्याला वाटत त्याच्या आयला एक काय मला शिकवायला लागले, काय चुकीचं होतंय, काय चुकीचं होतंय. पण नाही मित्रांनो, सुरुवातीला जरी वाटलं नाही चुकीचं आहे, तरी सुद्धा त्याचं असणं गरजेचं आहे. जसं मला पण वाटलं, यार म्हणलं यार मी किती बिंदास्त होतो यार, एकटा माणूस यार, माझी इच्छा आहे, मी आज बाहेर गेलो, मी काय करू, माझी इच्छा आहे. मला बऱ्याच वेळा असं वाटलं की यार मी एकटीला आयुष्यात आणून चूक केली काय यार, म्हणजे माझं जे स्वातंत्र्य आहे त्याच्यावरती परिणाम व्हायला लागला. पण नाही, असं नाही. हे आत्मविश्वासानं का सांगतोय माहिती? कारण कुठं तर पुरुषाला बी येसन लागायला पाहिजे. तुमच्या आयुष्यात बी कुठं तर येसन लागल्याशिवाय तुम्हाला प्रगती नाहीये. लक्षात ठेवा, रस्त्यावर पळणारं चाक भले गतीसारखी असू द्या, पण गती देणारा पाहिजे, दिशा देणारा पाहिजे. दिशा नाही दिली का भटकू शकतं, रोडच्या बाहेर जाणार, कुठतर डोंगरावर जाणार, कुठतर खड्ड्यात पडणार, दरीत कोसळणार, कुठतर अडकून बसणार. पण ती दिशा द्यायचंच काम माझ्या आयुष्यात ज्यानं केलंय मित्रांनो. बऱ्याच लोकांना आता एक सांगतो, तुमच्या वाटण्यानं काय हे नाही, पण मला पण कुठतर फरक पडतोय बाबा. मे बी सुरुवातीला एवढा फरक पडत नसेल, पण मला आता फरक पडतो. कारण का पडतो माहितीये? कारण जाणीव झाली मित्रांनो की एका मर्दाचं आयुष्य एक मर्दांगीशिवाय अपुरं आहे, एक पुरुषाचं आयुष्य एक स्त्रीशिवाय अपुरं आहे. भले तुम्हाला कितीही तुम्हाला कुणी नॉलेज द्या, प्रेम करू नका, एकटं राहा, एकटं राहा, नाही रे मित्रांनो. एकटं राहणं म्हणजे, मी तुम्हाला खरं सांगू ना, एकटं राहणं म्हणजे हे पळकुटाचं काम आहे, भित्र काम आहे. म्हणजे हे कशाला गर्लफ्रेंड पाहिजे, खर्च होईल, तिला कशाला सांभाळायचंय, आपल्या आपण एकटं राहू. हे कशाला गर्लफ्रेंड पाहिजे, डोक्याला ताप होईल, उगाच आपल्याला फोन कॉल करला, आपल्या आपण एकटं राहू. अरे मित्रांनो, का गर्लफ्रेंड नको आहे? तुम्ही मर्द नाही का? कुठे गेली तुमची मर्दांगी रे? लाज लाव्यानो, बदला स्वतःला. स्वतः जर मर्द असेल तर मर्दाच्या आयुष्यामध्ये मर्दांगी किंवा स्त्री यायलाच पाहिजे, पण ती योग्य वेळी येऊ द्या. मी तुम्हाला असं लगेच म्हणत नाही की तुम्ही 10वी-12वीला गेला आणि तुमच्या आयुष्यात पाहिजे, नाही मित्रांनो. सध्या माझं वय 30 वर्ष पूर्ण होऊन गेलंय. 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी आयुष्यात एक असा निर्णय घेतला जिथं मला पण वाटायला लागली बाबा नाही, या व्यक्तीबरोबर मी आयुष्यभर राहू शकतो. कारण का माहितीये का, आयुष्यात आधी असं लहान मोठं चटकं बेसलेत.
मी खरं सांगू तुम्हाला, बोललं तर माझा राग येईल तुम्हाला. तुम्ही म्हणसाल का महेश मोठे काय बोलून राहिला, पण खरं सांगतो, तुम्ही अशा मुलीच्या नादी लागूच नका ज्या मुली फक्त तुम्हाला खर्च करायला लावतात. ए मला हे घे, ए मला ते घे, ए आज इकडं जायचं तिकडं जायचं, ओ तू माझ्यावर खर्चच कर ना मित्रांनो, ती व्यक्ती तुमच्या आयुष्याला जाणार नाही. मित्र म्हणतो मुलगी अशी पाहिजे ना जी म्हणले काय फालतू खर्च करतो यार, पैसे थोडं सेव्हिंग कर, आपल्यालाच कामी येतील, थोड्या दिवसांना आपल्यालाच काहीतरी घेऊया. हे झाला भविष्यातला विचार. आणि ही विचार ज्याच्या पण गर्लफ्रेंडमध्ये, ज्याच्या पण बायकोमध्ये आहे ना मित्रांनो, मला वाटतं की त्या पुरुषाला आयुष्यात सक्सेस व्हायला असं म्हणजे कुठली अडचण यायलाच नको आहे बरं का. घरातल्या बायकोला लक्ष्मी म्हणायला कोणी येडं नाही. ग्रंथामध्ये पण उल्लेख आहे, बोलायचे मन नाही की बाबा बोललो हा हा बायको लक्ष्मी असते, आपली आई लक्ष्मी, नसं नाही. लक्ष्मी असते ही वेगळी गोष्ट, लक्ष्मी मानायला शिका. आज ज्या स्टुडिओमध्ये बसलोय मित्रांनो, जिथं मी असे गप्पा मारतोय ना, एक वेळ अशी होती मित्रांनो, एक रुपया कमवायची अक्कल नव्हती, नावाला फेमस होतो, एक रुपया माहित नव्हतं, कसं जाहिरात करावं, कसं कसं बोलावं, कोणाला ब्रँडला कॉल करावं, काय माहित नव्हतं. पण माहित होतं. कधी माहित होतं? जेव्हा तुमची पण काहीतरी जगायची इच्छा पाहिजे, जेव्हा तुमची पण काहीतरी इच्छा पाहिजे, मला पण काहीतरी बनायचंय मित्रांनो. सो तुमच्या जी मनामध्ये चालू आहे ना सध्या की नाही 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 अरे आय एम सिंगल, आय एम द मोस्ट हॅपी, किंवा मी एकटं जीवन मस्त जीवन, किंवा मराठीमध्ये एक मन आहे एकटा जीव सदाशिव. मला खरं सांगा ही मन कितपत योग्य आहे? मी या मनीवरती बोट ठेवत नाही मित्रांनो. मन आहे म्हणजे त्याचं काय ना काय अर्थ आहे, त्याचं काय ना काय आहेच. पण सध्या 2025 चालू आहे, 26 चालू आहे, कलियुग आलाय. इथं तुम्हाला एकटे येऊन काय फायदा नाही रे. एकट्या लोकाला फ्लॅट सुद्धा भेटत नाही पुणे मुंबई सारख्या शहरात. तुम्ही स्वतःला सिंगल आणि अलोन म्हणता ना, तुम्ही जावं कुठल्या फॅमिली सारख्या सोसायटीत, तुम्हाला कोण घर देतंय बघू. अरे तुमच्याकडे लाखो असो ना करोड असो तुमच्या बँक बॅलन्सला, फॅमिली पाहिजे म्हणलं का फॅमिलीच पाहिजे, ते तुम्हाला घर नाही भेटणार. अरे किती सारे कार्यक्रम असं असतील की नवरा बायको असेल तरच त्या कार्यक्रमाला बोलवणार तुम्हाला. सो मला असं वाटतंय की ही कुठंतर पाश्चिमात्य संस्कृती आहे ना, जी आपल्या डोक्यात टाकत चालले की नाही नाही एकटं राहायचं असं नाही. मित्र म्हणतो की वेळ आली तर अशी व्यक्ती निवडा ना आयुष्यात, जी व्यक्ती बस तुमच्या बरोबर पाहिजे, जिनं पण म्हणायला पाहिजे की अरे काय टेन्शन घेऊ नको, थोडंसं चालत राहा, मी आहे तुझ्या पाठीमागं, मी करते तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी. बस होऊन जाणार मित्रांनो. मी जे पण सांगतोय ना पाठीमागचं एक 15 ते 20 मिनिटं झालं, थोडं ऐकायला अवघड आहे. कारण तुम्ही म्हणणार लागा ही काय गप्पा मारत होतं म्हणणार. केरळमध्ये असताना तर असं मोठं मोठं डायलॉग हाणायचं, एकटंच राहावा, एकट्याचंच जीवन आहे. नाही मित्रांनो, भले भले एक्झाम्पल आहेत. ओशो असतील, किती सारे एक्झाम्पल आहेत बाबा ज्यांना आयुष्यात एकांत घालवला. आपले तथागत असतील, गौतम बुद्ध. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की त्यांनी एकांत घालवला म्हणजे तुम्ही पण घालवा. फक्त एवढं आहे की जीवन एक सायकल आहे, लाईफ इज अ सायकल, आणि ही सायकल तुमच्या एकट्यानं पूर्ण होऊ शकत नाही. दिस सायकल कॅनॉट बी कम्प्लीट विदाउट युअर पार्टनर, विदाउट युअर वाईफ, विदाउट युअर गर्लफ्रेंड. म्हणजे असं आहे मित्रांनो की आपलं जर आयुष्यातलं आपल्याला जाळं जर पूर्ण करायचं असेल ना, तर आपल्या आयुष्यात कोणीतरी पाहिजेच अर्धांगिनी. म्हणजे खरंच बरं का मित्रांनो की खूप वेगळी गोष्ट आहे. खूप जे पण तुम्हाला सांगतोय ना आज, जे पण ये स्टॉकवरती असेल, थोडंसं ऐकायला तर रुचकर आहे, काही गोष्टी मे बी तुम्हाला रुचणार नाहीत, पण जे पण आहे ना मित्रांनो ते अनुभवाचं बोल आहे. आपले आई वडील बाबा ज्या स्त्रीला घराची लक्ष्मी समजत आले, भले ते आपली आई असो, आपली बायको असो, आपली बहीण असो, काय तर कारण असेल ना हो, काहीतरी कारण असेल ना, का उगाच लक्ष्मी म्हणायचं कोणाला बी. हा असं तर नाही ना होऊ शकत.
त्यांनी लक्ष्मी म्हणत आलेत कारण त्यांना बी जाणीव झाली, जर आपल्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रीला जर तुम्ही व्यवस्थित जर तुम्ही तिला ट्रीट करत राहिला, व्यवस्थित जर तिच्यावर माया करत राहिला, ममता करत राहिला ना, तर तुमच्या आयुष्यात म्हणजे असं चांगलंच काहीतरी होत राहणार. पण तुम्ही जर त्या व्यक्तीला असं काहीतरी आडवं विचार, तिला दाबात ठेवणं, तिला कंट्रोलमध्ये ठेवणं, दबाव टाकणं, तिच्यावर संशय घेणं, असं जर करत राहिला तर ती लक्ष्मीची हैवान व्हायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा, ती लक्ष्मी आहे, ती चुडेल बी आहे. जर तिचा आदर केला, जर तिला बया दिली, तिला ममता दिली, तर ती लक्ष्मी आहे. नसल तर मित्रांनो, चांगले चांगले हार्दिक पांडे असतील, सक्सेसफुल, कुणाचं नाव वैयक्तिक घ्यायची गरज नाही मला, पण एक सांगायचंय की दोन्हीकडनं जर सन्मान झाला तर ती नातं टिकते ना. नाही तर तुम्ही हिरो असू रे यार, तुम्ही देशाचा पंतप्रधान असू द्या, तुम्ही जर तुमच्या बायकोची इज्जत नाही केली ना, तर तुमच्या आयुष्यात नाही टिकणार, मला गॅरंटी आहे. आणि जी टिकती ना, मला वाटतं ती पोरगी मतलबी आहे. ती तुमच्या पैशासाठी थांबले, तुमच्या प्रतीसाठी थांबले. खरी व्यक्ती, तुम्ही किती बी फेमस असू, तुम्ही किती बी पैसे येऊ द्या, जर तिला तुमच्या गोष्टी नाही आवडल्या ना, तर तुमच्या आयुष्यात कधीच थांबणार नाही. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण हेच आहे की मला बी ह्या गोष्टीतला अनुभव आलाय. मी पण यातनं गेलोय. आमच्या पण नात्यामध्ये असं नाही की आम्ही भेटलो आणि सगळंच चांगलं चांगलं मस्त चालू आहे. नाही मित्रांनो, बऱ्याच वेळा आमच्यामध्ये पण तुम्ही झालं, आमच्यामध्ये पण मतभेद आले, आमच्यामध्ये पण भरपूर काही गोष्टी झाल्या. पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला कुठं जाणीव झाली की नाही अरे, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते म्हणजे असं तर नाही ना की सहज आली, काहीतरी कारण असेल. सो ही कारण शोधता शोधता मित्रांनो, मला हे जीवनाची अशी एक दोरी सापडली ना, आणि दोरी काय माहितीये, परिपूर्ण जीवन. परिपूर्ण जीवन म्हणजे लाईफ ऑफ सायकल म्हणते त्याला. अर्ध तुम्ही, अर्धी स्त्री आहे. लक्षात ठेवा, दोन्ही बी पुरुष होऊ शकत नाही, दोन्ही बी स्त्री होऊ शकत नाहीत. या गोष्टीला पुरुष व्हावं लागलं तर या गोष्टीला स्त्रीच व्हावं लागणार आहे. तेव्हाच त्या विचारातनं काहीतरी असं उद्गत होणार आहे की जी तुमच्या आयुष्यामध्ये बदल आणेल, जी तुमच्या आयुष्यामध्ये धनलक्ष्मी आणेल, जी तुमच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास एक वेगळीच नवीन सुरुवात करेल. गोष्टी कशा वाटते, बोलतोय का नाही मी, थोडंफार वाटेल तुम्हाला काय कसं काय काय बोलून राहिलंय, पण खरं सांगतो मित्रांनो, समजायला गेलं तर हे जेवढं सोपं काहीच नाहीये. नाही जर समजलं ना, तर हे जेवढं अवघड बी काय नाही. काय अवघड माहितीये, कारण तुम्ही जर आडवं लावत बसला ना मित्रांनो, लक्षात ठेवा कसं आहे, सध्या दुनिया बदलली. दोन्ही गोष्टी समजून घेतल्या तर सर्व छान आहे, तुमचं चांगलंच होणार. नाही समजून घेतलं, भांडणं, लगेच पोलीस, लगेच तुम्हाला असं करून राहिलं का, तू असं करून राहिलं का, होऊ शकतं मित्रांनो. कारण माहिती आहे, ही डिजिटल दुनिया आहे, इथं कुठल्याही गोष्टीचा भरोसा नाही. सो एकच सांगतोय, महेश मोठ्यानं जो निर्णय घेतला ना पाठीमागच्या काही दिवसांमध्ये की नाही अरे बाबा बस झाला, बी ते एकांताला आळा घातला. माझं स्वतःचं ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा मी 3 ते 3.5 वर्ष त्याच दुनियेत राहिलो. नाही यार, मुली असेच असतात, गॅरंटी नाही त्यांचं असं असतं. पण असं नाही मित्रांनो, असं बिलकुलच नाही. कारण मला असं वाटतं की आपलं विचार कुठतर आकूड करायचं, छोटं करण्यापेक्षा या दुनियाकडे बघा. तुम्हाला तुमच्या आवडीचं, तुम्हाला तुमच्या विचाराचं कुणी ना कोणी भेटल, तुमचं असं कनेक्शन मॅच होईल. ते म्हणते ना, फ्यूज बसल, फ्यूज. आणि जर एकदा फ्यूज बसली ना, दोघांनी बी जर सारखंच प्रेम केलं, सारखीच माया केली, दोघांची बस जर वेळेनुसार काळजी घेतली ना, तर या काळजीचं, या प्रेमाचं आणि या सगळ्या गोष्टीचं रूपांतर मित्रांनो हे सक्सेसमध्ये होतं बरं का. सक्सेस, यशस्वी. आज मित्रांनो मी इथं बसलोय, पाठीमागच्या 5-6 महिन्यापूर्वी माझ्या डोक्यात असायचं
माझं कधी बिग बॉस होईल, कधी होईल, कधी होईल डोक्यात चालू होतं. कारण का माहिती आहे, मी का विचार करायचो माहिती आहे, कारण मला असं वाटायचं की बिग बॉसमध्ये गेल्यानंतरच माझं काय सर्व काय आहे, तेव्हाच माझ्या आयुष्यात पैसे येतील, तेव्हाच काय सर्व काही होईल. पण मित्रांनो, मी त्या विचाराला सुद्धा दूर टाकून सध्या जी चाललंय बाबा, आता आम्ही बऱ्याच वेळा आम्ही दोघं नवरा बायको जातो, जाहिरात करतो, प्रमोशन करतो. सध्या जी चाललंय ना, त्यात सध्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही दोघांनी पण एनर्जी दिली, ताकद दिली, वेळ दिला, टाइम दिला आमचा. आणि बस आता असं वाटतं की काय बिग बॉस यार, प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला प्रमोशन आहे, पैसा येत राहते, काय टेन्शन आहे. मग मी बाहेर आहे, माझी इच्छा, मी कुठेही फिरतोय. म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला जर खरं तुमचे विचार जर असं ठेवायचं ना, बाबा नाही मी कुठल्या गोष्टीवर डिपेंड आहे, हे कधी होऊ शकतं माहिती आहे, ती एक व्यक्ती पाहिजे मित्रांनो, ती व्यक्ती आयुष्यात पाहिजेच. तेव्हाच विचारात बदल होणार आहे, तेव्हाच काय ना काय आयुष्यात घडणार आहे, तेव्हाच तुमचं जे बोरिंग जीवन चालू आहे ना, त्या बोरिंग जीवनात असा एक दिवस येणार आहे ना, तुम्हाला भेटलंय काय झालं यार, कसं दिवस बदलून राहिलं माझं. म्हणजे कधी होणार, सगळं मनापासून पाहिजे. मनापासून म्हणजे कळतंय ना, मला आज एवढा विरोध झाला, मला लोक म्हणायला लागले अरे काय ते लग्न झालेलं बायच्या नादी लागलाय, अरे तुला काय कळतं बिळतं का, तुला कशाही मुली भेटतील. पण माझ्या मनात आणि माझ्या डोक्यात आम्ही कोण आहे मला माहित होतं, आमचं नातं काय आम्हाला माहित होतं. लोकांच्या सांगण्यानं मी माझ्या डोक्यावर परिणाम केला नाही, आमच्या नात्यावर परिणाम केला नाही. मी ऐकत बसलो, ठीक आहे. बरेच लोक म्हणले अरे सोडून दे विषय, बंद कर, व्हिडिओ टाकू नको, कशाला व्हिडिओ टाकतोय. पण नाही मित्रांनो, कारण जे निर्णय घेतला ना, त्या निर्णयावरती मी ठाम होतो. आणि तो निर्णय असा होता ना मित्रांनो, रिस्क पण होती. रिस्क का म्हणतो माहितीये, कारण वेळ अशी होती मित्रांनो, डायरेक्ट मुलीकडच्या घरच्यांकडनं बी धमक्या मिळायच्या, माझ्या घरच्यांकडनं बी असं असायचं, घरी येऊ नको, दारात पाय ठेवू नको. पण त्या गोष्टीला घाबरून आहे ना, मग मी असंच म्हणायचं का अरे मला माझ्या घरची घरी येऊ दे ना, मला आता मला दारात पाय ठेवू दे ना, मग मी कसं जगू, मग मी कुठनं पैसे कमवू, मग मी कसं राहू बाहेर ना. विषय मुलाचा, विषय मुलीचा नाही, विषय आहे की तुम्ही जो पण निर्णय घेता ना, त्या निर्णयावरती तुम्ही कसं ठाम राहताय. भले थोडे दिवस ठाम राहा, काही तास ठाम राहा, थोडे दिवस ठाम राहा, पण ठाम राहा. कारण कुठतर आपण पण लहानपणी ऐकलंय की रिस्क घेतल्याशिवाय काही गोष्टी घडतच नाहीत. मग तुम्ही म्हणसाल तू कसली रिस्क घेतली, अरे बाळांनो, रिस्क हीच घेतले की जगा वेगळं नातं घडलंय महाराष्ट्रात. एक स्त्री बाबा, ज्या स्त्रीचा तिच्या आयुष्यात जो पण कोणी पूर्वी आला असेल, तो एक देश सेवा करतोय, तो एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे. ड्युटीवरती असताना त्याला त्याचं प्राण गमावावं लागलं. त्याच्यानंतर ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते, तिला वाटतं सगळं हरवलंय. आणि एक वेळ असा येतो की आम्ही एकमेकांच्या आयुष्यात येतो आणि त्या व्यक्तीला पण वाटायला सुरू होतं की अरे नाही, काहीतरी चांगलं घडतंय, मलाही कुठतर वाटून राहिले की नाही काहीतरी मी करतोय. सुरुवातीला वेगळं वाटलं, थोडंफार खटकलं बी दोघाला, पण एक होतं बरं का, दोघांनी बी गिवअप केलं नाही. दोघांनी बी असं ठरवलं नाही की घरचे असे बोलून राहिले, पाहुणे रावळे असे बोलून राहिले, मग जाऊ दे आपण सोडूनच देऊ, नको आहे बाबा, आणि कशाला आयुष्यात राहायचंय. नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचं वैयक्तिक विचारसरणी चालू ठेवत नाही ना मित्रांनो, वैयक्तिक विचार म्हणजे कळलं ना, ज्या विचारामध्ये आईबापाचं कोण हे नाही, मित्र म्हणतोय म्हणून नाही, आत्या म्हणते म्हणून नाही, मामा म्हणतोय म्हणून नाही, फक्त तुमचं मन म्हणते म्हणून तुम्ही ते ऐकता, त्याला म्हणायचं वैयक्तिक विचारसरणी. आणि आज मी जे पण ठामपणे सांगतो ना मित्रांनो, ते वैयक्तिक विचारसरणीवरतीच झालंय.
त्यामुळे तर महाराष्ट्रामध्ये अशी आग लागली आहे ना, ह्याच्या आईला ह्याच्या. ही तर कडू लग्न करणार नव्हतं, काय नव्हतं, कसं नव्हतं, कडू कसं फिरायला लागलोय, कसं मस्ती करतोय, रोज कुठं ना कुठं जाते. कळलं ना मित्रांनो, जे लोक नाव ठेवतात ना त्या लोकांच्या तोंडावरती तुमची चर्चा चालू राहते. कधी वाईट, कधी चांगली, कधी नाव ठेवणं, कधी जलसी, पण चर्चा चालू राहणार. तुमचं नाव पाठीमागं निघणार. मग जर नाव निघायचं असेल ना तर निर्णय, ए बाबा हाय तर हाय विधवा करणार, मला आवडते, विषय मिटला. माझी आई म्हणली, आईला म्हणलं आई मला आवडते, तुला आवडू न आवडू. भाव म्हणले चल, म्हणलं इतर जातीचा आहे म्हणलं भाव, ए म्हणलं माझ्यासाठी जातपातच नाही म्हणलं. आता माझा हात जर कापला तर लालच होते, तिचा हात कापला तर लालच होतोय. अरे ती बी माणूस आहे, मी बी माणूस आहे. ज्या वैज्ञानिक दृष्टिकोनातनं ती एक स्पेशे आहे, त्याच वैज्ञानिक दृष्टिकोनातनं मी बी एक स्पेशे आहे. एक जीव आहे, एक कीटक आहे, एक जंतू आहे. आम्ही शून्य आहे रे, आम्ही शून्य. एकदा जीवन मिळलंय, मला बी कळलंय, तिला बी कळलंय. बस आता वेळच नाही फालतू. बस आता थोडाफार टाइम उरलाय, दोघांचे बी वय 30च्या वर झालंय. उरलेला टाइम असा आहे ना, असा घालवायचा त्याच्या आईला की आपल्याला वाटायला पाहिजे की रोजचा दिवस काय जगून राहिलो यार. कारण वेळ इथं उरत नाही, वेळ कोणासाठी थांबत नाही. जगून घ्या मित्रांनो. जी पण तुमच्या आयुष्यात येतं ना, मनापासून गोष्टी करत राहा. नाही तुम्ही यशस्वी झाला ना, बस नाव बदला म्हणणार नाही, नाव तुमचं बदला. कारण यशस्वी तोच होतो जो मनात न पाहिजे. समाज विरुद्ध होऊ द्या, मित्र विरुद्ध होऊ द्या, फॅमिली विरुद्ध होऊ द्या, पण मनात न पाहिजे. बस.